20 मार्च हा दिवस राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित करा. महाड सत्याग्रहाच्या स्मृती जागवण्यासाठी भीमसैनिक रवाना. महाडच्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचा दिवस राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित करावा या मागणीसाठी लढा अधिक तीव्र झाला आहे. या आंदोलनाचे प्रणेते महेंद्र पिंपळगावकर यांच्या नेतृत्वाखाली असंख्य भीमसैनिक आज नांदेडहून महाडकडे रवाना झाले. काय आहेत प्रमुख मागणी? मार्च 20 हा दिवस अधिकृतपणे राष्ट्रीय जलदिन म्हणून जाहीर करावा. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार महेंद्र पिंपळगावकर यांनी व्यक्त केला. हा केवळ पाण्याचा प्रश्न नसून मानवी हक्कांचा आणि अस्मितेचा लढा आहे असे मत पिंपळगावकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. यावेळी आंबेडकरी चळवळीतील नेते व सामाजिक कार्यकर्ते प्रभू सावंत, भगवान गायकवाड, किशोर आटकोरे, प्रमोद गजभारे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. महाड सत्याग्रहाच्या ऐतिहासिक दिनाला राष्ट्रीय दर्जा मिळावा यासाठी नांदेडच्या भीमसैनिकांनी एल्गार पुकारला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घोषित करा, घोषित करा, राष्ट्रीय जलदिन घोषित करा, घोषित करा, घोषित करा, राष्ट्रीय जलदिन घोषित करा. मी महेंद्र पिंपळगावकर. गेल्या 2 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील 14 तळ्याचा जो सत्याग्रह केला, त्या सत्याग्रहाला आता येणाऱ्या वर्षी शताब्दी वर्ष पूर्ण होणार आहे. त्या अनुषंगाने मी नांदेडमधून एक मोठा लढा चालू केलेला आहे की 27 मार्च हा दिवस, 20 मार्च हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केलेला दिवस हा राष्ट्रीय जलदिन म्हणून या शासनाने घोषित करावा. या मागणीसाठी मी गेल्या 2 वर्षापासून प्रयत्नशील आहे. यासाठी मी गेल्या वर्षी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार साहेब यांना मी निवेदन दिले. नांदेड येथे सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाट साहेब आले असता त्यांना नांदेडमध्ये भेटून या आशयाचे निवेदन देऊन ही माहिती त्यांना दिली व राष्ट्रीय जलदिन घोषित करावा अशी विनंती केली. तरीही शासनाने माझी कुठलीही दखल घेतली नसल्यामुळे मी यावर्षी 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे जाऊन अशा प्रकारचे पॉम्पलेट वाटून जनजागृती करून सर्वसामान्यांचा या आंदोलनाला पाठिंबा करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मी आज माझे सहकारी भगवानदादा गायकवाड, किशोर आटकोरे, भीमरावजी पांडुर्णीकर, माधव जाधव आणि आमचे मार्गदर्शक प्रभूजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज महाड येथे जाणार आहे आणि तिथं माझ्या आंदोलनाचा प्रचार आणि प्रसार करून हे आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचून हे आंदोलन आपल्या चळवळीमध्ये एक मोठे आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि शासनाला मी यावेळेला मजबूर करून हे आंदोलन आपल्या पदरात पाडून घेतल्याशिवाय, याचा विजय केल्याशिवाय मी राहणार नाही. एवढं बोलतो आणि मी थांबतो. जय भीम.